इंडिगो विमानाला पुन्हा एकदा बॉम्बने उडवण्याची धमकी आली आहे। बॉम्बच्या धमकीमुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग केलं गेलंय। चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या या विमानाची तपासणी सुरू आहे असं कळतंय। यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीने इंडिगो विमानाला ही धमकी दिली गेली, तेव्हा सुद्धा सगळ्या प्रवाशांना सुखरूपपणे इमर्जन्सी दारामधून बाहेर काढलं गेलं होतं आणि आता पुन्हा एकदा इमर्जन्सी लँडिंग करावं लागलंय। प्रतिनिधी रिद्धेश आदिम आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया। रिद्धेश, दुसऱ्यांदा ही गोष्ट घडली आहे, इंडिगो विमानाला आलेली ही धमकी आहे। प्रवासी सगळे सुखरूप आहेत का आणि धमकी देणारा कोण आहे हे कळू शकले का? नक्कीच आपण पाहिलं तर बॉम्बच्या धमकीमुळे इंडिगोच्या विमानाची मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग ही करण्यात आली आहे। चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या फ्लाईट क्रमांक जे 6E5314 ची सध्याची तपासणी आहे ती सुरू आहे। इंडिगोने एका निवेदनात असं देखील म्हटलं आहे की मुंबईत उतरल्यावर चालक दलांनी प्रोटोकॉलचं पालन करत सध्या सुरक्षित एजन्सीच्या मार्गदर्शक तत्वानुसार विमानाला आयसोलेशन बे मध्ये नेण्यात आलं आणि सर्व प्रवासी सुखरूप विमानातून उतरवण्यास विमानाची सध्याची तपासणी आहे ती सुरू आहे। सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर विमान पुन्हा टर्मिनल परिसरात परत आणण्यास सध्या तरी संपूर्ण तपास झाल्यानंतर जर ह्याच्यात काहीच आढळलं नाही तर त्यांना पुन्हा जो विमान आहे तो टर्मिनल वरती नेण्यात येणार। त्याचबरोबर जेव्हा तो विमान उडाला होता चेन्नईवरून तेव्हा तो कॉल पडला होता आणि मग त्या अनुषंगाने आता जो आरोपी आहे त्याचा शोध आहे तो सुरू आहे की नेमका हा हॉक्स कॉल होता की खरंच त्याला अशी माहिती मिळाली होती की नाही, याचा सध्या तरी तपास आहे तो पोलिसांकडून सुरू आहे। जी रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।